शास्त्रार्थाची वाणी निरंजने दिसे औट पिटे वसे निर्विकार रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निर्गुण निराकार प्रभू तुझी रघुराया. पंचदशीमध्ये सांगतात बा सोड सोड तू खटपट शास्त्राची करी उपासना तू निर्गुण ब्रह्माची हा सकळा माझी मोक्ष मार्ग सोपा जड मूड लोक पावती निजरूपा. भाग्यवंतांनो किती जरी चंडाळातला चंडाळ असेल त्याला सुद्धा ते प्राप्त होऊ शकतो एवढा अधिकार आहे. कारण का मनुष्य देहाच्या निंद्याने नराचा नारायण होण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला पण आम्ही नको तिकडे भरकटत राहिलो. कसं ते शक्य आहे. अरे 30,60,000 पुराण पढ़ते पे सही पढ़ते पढ़ते कई उम्र गए लेकिन बात खुदाई नाही पाहिजे. आपल्या जवळी आहे परी भेटीना का. आपल्या समजेसाठी भगवंताचे 3 वर्ग पडले आहे. पहिला वर्ग आहे निर्गुण निराकार. योगी जपी तपी ज्याचं ध्यान करतात. आलं लक्षात. योगी यांची जीवनकाळ आत्मसुखाचा सोहळा सद्गुरु दावींची डोळा तरीच सार्थक जन्माची. अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाची तेच मन आणि बुद्धीची ऐक्याची. निर्गुण निराकार. दुसरा निर्गुण साकार आणि तिसरा सगुण साकार. निर्गुण साकार म्हणजे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. मूळ त्याचा अधिष्ठान निर्गुण आहे पण सर्वसामान्याला साक्षात्कार व्हावा म्हणून तो तुका म्हणे भावे आणि भेडे देवे आकारावी. आणि तिसरा जो प्रकार आहे सगुण साकार. कुठे देव शोधायला जायचा. तुमच्यामध्ये जो बसलेला मोठे गुरुमुखे होते तसे हृदय स्वयंच असे प्रत्यक्ष भाव लागे तशी अपेक्षा. आपल्यामध्ये जो बसलेला ज्याच्या योगानं आपण हसतोय बोलतोय चालतोय खातोय पितोय कुणाच्या सत्ती चाले शरीर कोण बोलवी तो हरिविण. देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधून पाय. बाकी सगळ्या तीर्थयात्रेला जाऊन आलो पण हृदयातला देव जर दिसला नाही तोपर्यंत गडबडे चुकामुके बरं. बाकी लाख काही करा नाना शास्त्र पठेम लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. संतांनी राजमार्ग मोकळा केला आणि आम्ही आडमार्गाने गेलो तर कर्मगती देवा. अलग लक्षात आपण समजायचं आपले कर्म आहे. एवढा राज्य स्वात्मानुभव तुम्हाला सगळ्यांना आणून दिलं आणि आम्ही वरपंगालाच भुलत असू. आपल्या मालिकेतले परंपरायुक्त सच्चिदानंद बलभीम बाबा हे स्पष्टपणे उल्लेख आहे. तुम्हाला तुमच्या सद्गुरूनं परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष तत्वावर आरूढ केलं आणि तुम्ही शब्दज्ञानावरच भुलत असाल तर तिथं सद्गुरूंचा काय दोष नाही का. घोड्यावर बसवणं त्यांचं कार्य आहे पण पुढं घोडं हाकणं कोणाचं कार्य आहे. आणि तुम्ही पकडलं नाही बरगड्या मोडल्या तर तो दोष सद्गुरूंना. हाऊ इट इज पॉसिबल. त्यासाठी आपण भाग्यवान आहोत ज्याला जे मिळालंय आपापल्या सद्गुरूंकडनं कंटिन्यू त्याचं अनुसंधान दिवसा रात्र 21,600 वेळा. अलग लक्षात. सतत अनुसंधान केलं की आपली आतली कुंडलिनी शक्ती जागृत होते. अजपाजप घडतो आणि त्या अजपाजपाने कुंडलिनी शक्ती जागृत करून षडचक्र भेदन करून परवा विषय झाला कानिपनाथ गडावर की वळचणीचे पाणी आड्याला गेले. काय सांगतात आम्ही स्वर्गलोकात होतो ते मृत्यूलोकात होते ते स्वर्गलोकात गेलो म्हणजे वळचणीचं पाणी. चूक शब्द याने व्यावहारिक सत्तेमध्ये ते कदाचित असेल पण पारमार्थिक सत्तेमध्ये जर बघायला गेलो
आपल्या मूलाधार चक्रावर जी कुंडलिनी शक्ती आहे, अव्यात अजपाजपाने सततम कीर्तयत मायतंत्र शिद्रता, त्या अजपाजपाने ती कुंडलिनी शक्ती जागृत होती आणि मग मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, अनाज चक्र, विशुद्ध चक्र, मणिपूर चक्र आणि मग आज्ञा चक्र आणि मग सहस्रदळ चक्र, हे आड आहे बरं का आपलं. सहस्रदळ चक्र म्हणजे आड आहे. त्या आड्यावर वळचणीचे पाणी, वळचण म्हणजे मूलाधार चक्र आणि आड्याचं पाणी म्हणजे हे आड. आणि आपल्या आनंद संप्रदायामध्ये ही ज्वलंत अनुभूती प्रचिती साक्षात्कार आहे. म्हणून आपण भाग्याचे विठाल. आपल्या बापदादेचा शेत काय सांगावं देवा. आपले बापदाते आपल्याला थोर परंपरा लावली. आद्य संप्रदायाचे प्रवर्तक नारायण महाराज जालवणकर. दत्त जयंती उत्सव आणि पंक्तीमध्ये तूप कमी पडलं तेव्हा काय केलं असेल, पाठवलं दोघांना, जा त्या गंगेकडे 2 हांडे घेऊन तूप घेऊन या. गेले आणि 2 हांडे गंगेचं पाणी आणलं, पण त्याचं तुपात रूपांतर झालं. बघा, पाण्याचं तुपात रूपांतर झालं. मग उत्सव संपल्यानंतर 2 दिवसांनी परत ते 2 हांडे त्याच्यात टाकून दिलं. एवढी ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांना साक्षात्कार झाला गिरनार पर्वतावर गुरु दत्तात्रयांचा. एक दिवशी नारायण बाबा जालवणकर आणि नारायण महाराज देशस्थ ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण धौम्यारण्यात गेले. आणि धौम्यारण्यात गेले, एक गुहा दिसली, त्याच्यावर मोठी शिळा दिसली. नारायण महाराज जालवणकरांनी आवाज दिला. त्या शिळेतून, त्या विवरातून एक भला मोठा दिप्पाड माणूस आला. आणि मग संस्कृत मध्ये विचारलं त्याने, कर्णार्जुन युद्धाचं काय झालं. म्हणजे द्वापार युगामध्ये कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध होतं, त्यावेळचं तो पळून गेलेला तिथं होता. मग त्याने सांगितलं ते द्वापार युग होतं, हे कलियुग आहे. मग आतमध्ये जाऊन गेली आणि मग नारायण बाबा जालवणकरांनी त्यांना स्वात्म स्वरूपाचे अखंड आपलं जे नाम आहे ते नाम दिलं. आणि लगेच त्यांची अवस्था झाल्यानंतर आता म्हणे माझं मरण माझे मरून गेले, मज केले अमरण, जोपर्यंत देवाशी स्थिती होत नाही. मरणाला सगळेच घाबरतात, पण खरं जे मरण कसले, देहाचं मरण आहे. आत्मा कधीच मरत नाही, नाही का. आणि जन्माला पण येत नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडगे तनवेडी, तसे देहांतरात स्वीकारजे चैतन्य नाथे. आत्मा अमरच आहे. त्याची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाना साधनांच्या केल्या खटापटापरीतीनं पावते माझ्या दारवंटा भाग्यवंतांनो. नामदेव महाराजांकडनं देव नैवेद्य प्राशन दूध प्राशन करत होते, तरी सुद्धा त्या नामदेवरायांना कोरं ठरवलं नाही का. काय कमी होतं आपल्या याच्यामध्ये सांगतात, प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला तरी गुह्य देव, तरी तो नतरेची स्वयमेव सद्गुरुशी शरणारी गता. जोपर्यंत सद्गुरूंची शरणागती नाही, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठमुनी तारका, कृष्ण गुरु सांजीपणी परब्रह्म दाविले, सकळ देवांचे दैवत सद्गुरु नाते ऐकला. तेव्हा त्या नामदेवरायांना कोरं, मग नामदेवरायांना औंड्या नागनाथाला पाठवलं विसवांची शरणागती करायला. नंबर 2 सांगदेव महाराज 1400 वर्ष शरीर केले जाताना बोधेविन क्षीण वाढविला नाही, गुरुमंत्राने उपदेश परमार्थाशी दोष लाविला. त्या 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला कच्च ठरवलं कोणी, 14 वर्षाच्या मोठ्या
भव नदीचे पानेरे गड्या मोठे ओढीते भल्या भल्याचे जे उलथुनी पाडते उलट उलट मागरा प्राण्या फिर होती कशी भरला पूर मायेत लोंडा वाहून या जशी म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया अंतरीची खुणा जा सद्गुरु शरण तुझं नेतील तारून विठ्ठल विठ्ठल तेव्हा माणूस किती जगला ते महत्वाचं नाही आपल्याला सद्गुरूंची योग्य सद्गुरूंची भेट झाली का आणि त्या परमात्म्याची ओळख झाली नवे नवे त्याच्याशी ऐक्य पावलो का कारण जोपर्यंत ऐक्य नाही थोडी जरी संभ्रम अवस्था असली चालणार नाही आलं लक्षात त्या जनकाला हे खरं का ते खरं संभ्रम अवस्था अष्टवक्र म्हणून समजा राजा हेही खोटं तेही खोटं नाही का तसं आपला गरुडाला संभ्रम झाला राम रावण युद्ध आणि रावणानं सर्पास्त्र टाकला रामावर आणि मग सगळं प्रभू रामांना वेळून धरलं त्या भगवान विष्णूंनी सांगितलं जा गरुडा नागासुरापासून मुक्ती कर मुक्ती केली पण संभ्रम खराच राम आहे का खोटा राम आहे तेव्हा आले विचारायला त्याने सांगितलं तुका म्हणे ते पाहिजे जाते तुला इथं सांगून त्याला तुमच्या जातभाईकडे पाठवतो काक भृषुंडीकडे पाठवलं काक भृषुंडीने सांगितलं मला पण असा संभ्रम होता काय हा खरंच राम आहे का खोटा राम आहे मग म्हणे आम्ही एकत्र खेळायचो आणि मग खेळता खेळता रामाने मला गिळलं आणि 100 वर्ष मी त्याच्या पोटात फिरत होतो तरी मला थांबपत्ता लागला नाही एवढं विश्वव्यापक स्वरूप आणि ते स्वरूप आपल्याला खरंच प्राप्त झालेलं देवा बाबा नेहमी सांगायचं तुमच्या नाकातील आकाश प्रकाश वायू हे तुमच्या पुरतं का जगभर पै गगन जेवढे जसे पवन गगने तेवढा जसे सहज हलव्या वेगळा जसे हिरवी गगन त्याची तो भाग्यवंतांनो त्याच्यासाठी आपल्याला राजमार्ग दिला आलं लक्षात पण त्या राजमार्गामध्ये सुद्धा काही अडथळे उत्पन्न होत असतात त्या ठिकाणी आपण सावध असलो पाहिजे कारण अहम बोललं तर मग आपला अहंकार जागृत होतो आणि सोहम म्हटलं तर काय एक लोखंडाची बेडी एक सोन्याची बेडी एक काळी घाल एक पांढरी घाल एक चिटकीन एक महाचिटकीन कसं सोपावेल नाही का त्यासाठी त्यांचा दोन्हीचा निपात केला पाहिजे आणि कारण मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात मनोनी ज्ञान रूपात्मा करोनी ज्ञानीची आपली प्रमा करीत असे सोहमा ऐसा बंधू विठ्ठल एका आईच्या याच्यामध्ये अहम वागा सोहम वागा आपल्या खंडेला नाही का अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सोहम पण वा मग कुठं प्रवेश केला प्रेम नगरावारी आपल्या साधकांचा दृष्टादृष्ट झाले तरी प्रेम फाडून येतो खऱ्या अर्थाने तुम्ही एकदम खऱ्या स्टेजला आहात ज्यावेळेला आपल्या मनात तिडी की समजायचं आपण सुद्धा कच्चे आहोत आलं लक्षात आपले मच्छिंद्रला सांगतात कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा कच्चा बे
कवचा गोप धोकर प्रगट हुए जावे मथुरा काशी तीन लोक सिद्ध भया ब्रह्मलोक कवसी वो भी कच्चा भी कच्चा कुंडलिनी को खोपट ब्रह्मानंद जावे चलता है पानी के ऊपर मुख से बोले सोए वो भी कच्चा भी कच्चा। शेवटी सांगतात कहे मच्छिंदर सुनबाई गौरव अरे तीनों के ऊपर जाना और कृपा भई सदगुरु की आप आपन को छिना वही गुरु का बच्चे विठाल। म्हणून या अहम आणि सोहमचा अधिष्ठान काय कशापासून उत्पत्ती ते म्हणजे ओंकार पासून कारण हे ओंकाराचं यांचं मूळ देठ आहे ते म्हणजे ओंकार स्वरूप ज्या स्वरूपापासून ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती ऐसे त्यांनी देव जिथून उत्पन्न तो हा गजानन मायबा ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते त्यांनी देवाचे जन्म आणि हे अहम सोमचं सुद्धा मूळ देठ ओमच आहे ओंकारच आहे अभंगाच्या दुसऱ्याचे अहम सोम ओंकाराची देवी अहम सोम ओंकाराची देवी अहम सोम ओंकाराची देवी अहम सोम ओंकाराची देठी आणि अहम ते शेवटी आपल्याला नाम दिलं नंतर प्रबोध दिला नाही का नाम दिलं त्यावेळेला कसं पटापट 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 पण प्रबोध दिला त्यावेळेला जेवढं स्लो करता येईल तेवढं नाही का मग कृष्णाने तेच सांगितलं ना जरा हळू 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 बासरी वाजव नाही का जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले 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 धीरे से बजाना बंसी बजाने ही बंसी वाजवायला सांगितली बरं प्रबोधाच्या माध्यमातून आणि ज्यांनी ज्यांनी वाजवली त्यांना स्वात्म प्रचिती स्वात्म अनुभव आल्याशिवाय राहणार नाही का स्वस्वरूपाची प्राप्ती काय मी उद्धार पावेने काय कृपा करेल नारायण आपल्याकडे बघा भोजना मागते म्हणजे काय याचा अर्थ काय जेवणावर पावसात तू आपलं हे जे अंतःकरण चतुष्टात आहे त्या अंतःकरण चतुष्टातील कुठलाही एक भाग असला तरी त्या प्रभूची प्राप्ती तू मन हे मीच करी माझे भजने प्रेमधरे सर्वत्र नमस्कार किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण चित्त बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपला ब्रह्मनिष्ठा राखी परब्रह्म तत्प्रायणाची चित्त
चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग पाणी पत्तर एक कठोर कोर्ण बिगे अंग चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटत आणि अहंकार धरे जे सोहमपणा ते चित्ती प्रगटे चैतन्य घडे मन होऊला घेऊन न बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी आणि म्हणून अहम सोहम मग ओंकाराच्या तिथी अहम ते शेवटी सोहम वस्तू ही सोहम वस्तू आहे तरी कुठल्या कलरची अभंगाच्या तिसऱ्या सोहम वस्तु नीळा अहम गेलिया 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 गेलिया आनंद झालिया महाकारणी स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकार 4 स्टेप्स आहेत 5वी स्टेप आहे कैवल्य देह तेव्हा सोहम वस्तू निळी अहम गेलिया ती कशी तर आपले बाबांचे सद्गुरू केरोबाबा आणि केरोबांचे सद्गुरू बंडोबाबा पैठण निवासी त्यांचं एकदा कल्याणला कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये रात्रीचं कीर्तन दुसऱ्या महाराजांचं अर्ध्या आळकुंडात पिवळ्या झालेले गाड्याभ्यास शास्त्राभ्यास भयंकर पण अनुभवाचा पत्ता नाही तेव्हा त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला माझ्या आईने मला हजारोंबरोबर खेळायला शिकवलं म्हणजे त्याचे बोलण्याचा उद्देश काय मला अजपा जपाचं साधन मिळालं माझं 21,600 वेळा जप होतोय मला त्यांच्या बरोबर हे वैखरीवाणीचा विषयच नाही म्हणे बंडोबा हसले बंडोबाच्या समोर बोलले बंडोबा हसले दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन बंडोबांचं होतं बंडोबांनी सांगितलं थांबा जरा दुसऱ्या दिवशी कीर्तनाला काल्याचं कीर्तन थांबले आणि मग बंडोबांचं कीर्तन असं झालं कारण स्वात्मानुभवाचं कीर्तन ते बोलायचं आणि अनुभवाचं फार जमीन आसमानचा फरक आहे सगळी मंडळी ब्रह्मरूप झाली तेव्हा ब्रह्मरूप झाली आणि मग कीर्तन झाल्यानंतर ते दर्शनाला आले त्यांनी सांगितलं कालचं कीर्तन चांगलं झालं तुम्ही बोलताय पण आजचं कीर्तन विशेष चांगलं झालं का म्हणे सगळी मंडळी ब्रह्मरूप झाली होती मग बंडोबांनी भाषा वेगळी वापरली आलं लक्षात अरे तुला तुझ्या आईनं हजारोमध्ये खेळायला शिकवलं आमचा जन्म झाला त्यावेळेला आमच्या आईनं आम्हाला करोडोंबरोबर खेळायला शिकवलं विठाल कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडी त्या साधनावर आरोढ केलेल्या देवा भाग्यवंतांनो आणि म्हणून आपलं व्हॅल्यू आपलं श्रेष्ठत्व काय ठीक आहे आपल्याला अहंकार नको पण स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला संप्रदाय मिळाला आपल्याला श्रीपाद बाबा रामदास नारायण बाबा माने बाबा आणि या अखंड अव्यात परंपरेची कुठली परंपरा कुठून सुरू होतं कुठली परंपरा कुठून सुरू होतं त्याचं थांगपत्ता नाही पण आपल्याला ही अव्यात मुळापासून ही परंपरा मिळाली त्याचा स्वात्माभिमान पाहिजे आणि म्हणून ज्या प्रभूचं चिंतन केलं त्याचं एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन
अहमग ओंकाराचे देठी अहम ते सेवटी सोहमस्तू सोहमस्तू निळी अहम गेल्या आनंद झालिया महाकारणी. भगवंतांनो, योग्य वेळेला प्रयत्न केला तर ते सक्सेस होऊ शकेल, पण ती वेळ यावी लागते. बरं का? विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये पती पत्नीचं भांडण झालं. अख्खं गाव गोळा झालं बघायला. गाड्या या जायच्या त्या पण उभ्या राहिल्या. भांडण मिटता मिटत नाही. शेवटी पोलीस स्टेशनला बोलावलं. इन्स्पेक्टरला विचारलं काय, पण कारण चांगलं होतं बरं का भांडणाचं. ती ताई सांगत होती मला माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचंय आणि ते गृहस्थ माझ्या मुलाला इंजिनियरच बनवायचं. या गोष्टीवरून भांडण. कारण चांगलं होतं, पण त्या इन्स्पेक्टरचं डोकं टकोर. बाबा बोलायचं टकोर ठिकाणावर पाहिजे. यूज ब्रेन, नाही का? बाबा सांगायचे बघा, एसटीत जाताना आम्ही बोलतो अशक्त, मग काय घरून भात घ्यायचा आणि त्या सीटवर टाकायचा. यूज ब्रेन, डोकं चालवा. गायपात त्याच्यामध्ये दोरी आहे, पण ते काढायची कशी ती रीत आहे. तसा रीतीने परमार्थ केला तर बरोबर आहे. त्या इन्स्पेक्टरने यूज ब्रेन, थांबा तुम्ही दोघं भांडताय ते बरोबर आहे, चांगलाच विषय, पण ज्याला शिकवायचं डॉक्टर किंवा इंजिनियर तो कुठे, त्याचं मत काय. त्यांना विचारलं, त्या ताईला विचारलं तो कुठे आहे मुलगा. नाही म्हणे अद्याप व्हायचा आहे. म्हणजे अद्याप झाला नाही त्याच्यासाठी भांडण. तसं आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे, त्या देवाची ओळख झालेली. फक्त त्याच्याशी ऐक्य साधण्यासाठी आपलं अखंड चिंतन. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझे नमस्मरणित या नाव आत्मज्ञानी बोली जे पार्थ विठ्ठल. नाहीतर बाबा संघाचे वॉचमन ड्युटीवर झोपला, मुळात सकट निघून जावं लागले. नाही, पासबुक पैसे दाखवते, पैसे देत नाही. बँकेचा पासबुक फक्त पैसे देत. ही दृष्टी कोणी दिली? अर्जुनाला भगवंताने दृष्टी दिली, भगवंताला ओळखू शकत. तशी बाबांनी आपल्याला ही दृष्टी दिसली नसती, आपण सुद्धा रामकृष्ण रे रामकृष्ण रे करत बसलो असतो. धन्य कृपा त्या साधू संतांची देव. तेव्हा आपण चांगला विचार केला तर बाबाचं घोषवाक्य, साईबाबांचं घोषवाक्य काय, सबका मालिक भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कोण? समर्थ. बरोबर का? अच्छा, तसं बाबांचं घोषवाक्य आहे, चांगला विचार केला तर ऍज यू थिंक सो यू बिकम. कर भला तो हो भला, जो जे वांछील तो तिला हो. माऊलींचं वरदान. त्यासाठी आपण चांगला विचार करा का वाईट विचार करा. आपले सद्गुरू सच्चिदानंद बुधवारी बाबा, त्यांचा एक दृष्टांत फार घेण्यासारखा, साधा आणि सोपा, माझ्या माऊलीच्या पाठांतरातला आहे. पोळ्या बनवतं कोणाला पण येतील का? पोळ्या बनवायची रीत माहिती पाहिजे. तशी अध्यात्माच्या काही वाट्या आहेत. आकाश मार्ग गुप्त पंथ जाणीत योगी या समर्थ इतरास हा गुयार जसं सजाने कळेल. परमार्थ मार्गामध्ये काही ज्ञानी आहे, योग्य आहे, त्यांच्याकडे जर नतमस्तक झालो, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळेल. बाकी किती जरी घासत बसला तरी जमणार नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळेल. त्याचप्रमाणे जे ना मिळालं त्याच्यावर आरूढ कसं राहावं ते कोणी शिकवावं? नारायण बाबांनी. खरंच आठवण येते तेव्हा. लक्ष लावून राहा गोविंदी गा, सर्व काळी एकात्मता लावली त्या भाग्यवंता ज्याचा केला अहंकार गळून या मधमसन निरोप बारायचा. नारायण बाबांनी मी सांगायचे, मज पूर्वेहून काढले पश्चिम पंथे चालविले. कुठला पश्चिमाचा मार्ग आहे? जो मगाशी सांगितला तो षडचक्र भेदन करू. आणि आपले रोहिदास बाबा माने, विचार सागर ऐकावं तर रोहिदास बाबा मानेकडनं. बरं का? एवढा आनंद, म्हणजे एवढा सखोल अभ्यास
आणि असे महात्मे आपल्याला अधिष्ठानासाठी भेटले. भाग्यवनाथ विठ्ठल. आणि म्हणून माऊली शेवटच्या चरणामध्ये आण घेऊन सांगतात, याच्या वेगळी दुसरी खुणच नाही. नामदेव म्हणे निवृत्तीची आज्ञा, नामदेव म्हणे निवृत्तीची आज्ञा, नामदेव म्हणे निवृत्तीची
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खूण अणिक नाही. भाग्यवंतांनो, त्यांना सुद्धा शपथ घ्याव्या लागल्या. आपल्याला वाटते आपणच तुझी शपथ माझी शपथ घेतोय. ही शपथ तेव्हापासून सुरू आहे बरं का. सगळ्या साधू संतांनी शपथ घेतल्या. तुकोबारायांनी शपथ घेतली. कुठली शपथ घेतली? सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चयशी. अच्छा. किंवा तुझीच आण वाहिन गा विठोबा, बहु आवडशी जीवा पासून या विनास्थानिक साधन वाहतशी आण विठोबाची. प्रत्यक्ष भगवंताला शपथ घ्यावी लागली. अर्जुनाला हे खरं पटत नव्हतं. तेव्हा काय तू सांगतोस, तू म्हणे हा लटिका आहे आणि तुझं विश्व तू सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, इक्ष्वाकूला सांगितलं आणि तू तर माझा मेवणा आहेस. मग शेवटी देवाने शपथ घेतली, ये या बोला जाता काही अनारशे नाही, पार्था तुझी आण पायी वाहतो अशी गा. आणि तशी शपथ माऊली नवनंबराने सांगितली. आणि नवनंबराने सांगितलं की योग्यांना जो मिळाला नाही, योगी या दुर्लभत्व मी देखील सजना देखिला देखिला माये देवांचा देव, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी बाप रखमादेवी रोखून बांधली कशी. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. सगळ्यांनी शपथ घेतल्या हो, पण कधी निश्चय झाल्यानंतर बरं का. पाय पटत्व तंतू नव्हे तंतुशीच बंडे आहे, ऐसे खोली डोळा पाहे ऐके गा. किंवा सोनियाचे मणी केले, सोनियाचे धागे ओवले, तेवी मिया व्यापिले सबाई अभ्यंतरी. पण हे कधी कळल? आत्मप्रभा नित्य नवी, तेची ठाण करून जेवी, जो इंद्रियांचे चोरून जेवी ते असेच हवे. सगळ्यांना अद्वैत कुसरी बाबा सांगायचे, विरणात जाणे. सगळ्यांना ते जमणार नाही का? जो त्या मार्गाने जाईल त्यालाच ते इट इज पॉसिबल. बाकी वरून काठावरून सल्ला देऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये डुबकीच मारावी लागेल. आपण सगळ्यांनी डुबकी बाबांनी जो मार्ग दाखवला त्याच्यामध्ये मारली आणि त्याच्यामुळं आपल्याला ही प्रचिती, ही स्वादामृताची सुधारसाची गोडी चाखायला मिळाली. म्हणून आपण भाग्यवान. आणि म्हणून ज्ञानेश्वराला ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खूण आणि नाही. भाग्यवंतांनो, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर Thank you.
किती झालं तरी चालेल, देह जावत वारावो पांडुरंगी दृढ भावो. आपला दृढ विश्वास तू करी स्वामीवरी श्रद्धा. त्या गंधमादकाला त्या कुंभकर्णाने पकडलं, बोल एकदा बोल रावणाचा, सोडून देतो. त्या गंधमादकाने सांगितलं, अरे हम तो अविनाश के पोंगडे कभी मरे न मारे जाय. असा दृढ निश्चय आपला ठेवला तर मग मात्र काहीच अशक्य नाही. कारण हा राजमार्ग आपल्यापर्यंत पोहोचवला त्या संतांनी. त्या संतांचं आपण भजन केलं. आता ज्या भगवंताच्या कृपेनं, कारण टाइम इज मनी, कधी पण आपण समजा मी 10 मिनिटं वाढवली, पुढचं नियोजन चुकतंय. आणि हे 1 दिवसाचं नाही, 8 दिवसाचं, अखंड दिवसभर 5 मिनिटं सुट्टीने विचार का. असं अव्यात कार्य चाललंय. धन्य त्या सर्व कमिटीला आणि तुम्हा मला सुद्धा धन्यवाद. कारण तुम्ही आम्ही पण प्रतिसाद देतो ना, नाही का. आणि एक विशेष म्हणजे गुरुजी, ही जी कारागीर मंडळी आहे ना, यांचं आपण खरंच, बरीचशी कारागीर मंडळी दुसरीकडे गेल्यानंतर त्यांना घवघवीत काय, सगळ्या बाबतीत घवघवीत असं भले तिकडे काहीच नसेल पण ते भरपूर आहे. आणि इथं काय म्हणजे ते कमी असेल पण यांनी स्वात्मसुख ही गोडी चाखलेले, म्हणून यांना मारले तरी हे नाही जाणार बरं का. एवढा दृढ निश्चय यांचा. पण आपण त्यांना मारायचं नाही याचा अर्थ, त्यांची कदर. हा, मग ते तर माहितीच आहे, बापाचं कार्य आहे आणि बापाच्या कार्याला कोणी कुचंब न करेल. पण आपण सगळ्यांनी त्यांची कदर केली पाहिजे बरं का. जे पण गायक आहेत, जे पण वादक आहेत, जे काय पेटी मास्टर वगैरे, सगळ्यांच्या अंगी एव्हरीबडी कांट गेट इट इज वन ऑफ द टेक्निक. तर ज्यांना ती टेक्निक मिळाली त्यांचा मान सन्मान व्हावा. नाही तर कीर्तनकारानेच कीर्तनाचे आपले कॉलर टाईप करून नाही जाणार. तेव्हा आलं का लक्षात. प्रवचन करणं तसं नाही. तेव्हा सगळ्यांनी नतमस्तक नम्र झाला होता त्याने कोंडिले आणता. असं सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. शिवला पण विठ्ठल